हाय जान्हवी. हाय. कशी आहेस तू? मी बरी आहे. तू कशी आहेस? मी पण एकदम मस्त. तर जॉर्जियामध्ये एम-बी-बी-एस करताना तुला आता ऑलमोस्ट 2.5 इयर्स झालेले आहेत. हो. सो तू माझी सीनियरच आहेस म्हणून असं आणि मी फ्रेशर. सो ॲज अ फ्रेशर माझ्या मनात खूप क्वेशन्स आहेत आणि बाकीचे पण स्टुडंट्स आहेत ज्यांच्या मनात खूप क्वेशन्स असतील आत्ता. सो आपण हा पॉडकास्ट त्याच्यासाठीच करत आहोत आणि सो आपण स्टार्ट करूयात आता. ओके. तर पहिला माझा क्वेश्चन असा असेल, की जॉर्जियामध्ये एम-बी-बी-एस करण्याचा निर्णय तू कसा घेतलास? सो जसं माझं नीट कंप्लीट झालं तेव्हा मी डिसाईड केलं की मी बाहेरच एम-बी-बी-एस करणार अब्रॉडला. सो मी असंच एकदा रील्स स्क्रोल करत होती तेव्हा मला आत्मा एज्युकेशनची एक रील दिसली. सो थोडी क्युरियस होती की कसं काय करायचं असतं. तर तेव्हा जाऊन मी डिसाईड केलं की इथे जाऊन करायचं म्हणून. ओके. ग्रेट. मग ह्याच्यावर ते तुझ्या पेरेंट्सची काय रिएक्शन होती तेव्हा? पहिले तर आधी खूप शॉक होते की यू शुअर की तुला बाहेर जाऊन हो. करायचंय एम-बी-बी-एस. बट देन इव्हेंच्युअली त्यांना पण समजलं की माझी इच्छा आहे बाहेर जाऊन करायची. मग त्यांनी पण नंतर सपोर्ट केला. ओके, ग्रेट. तर नेक्स्ट माझा क्वेश्चन असा आहे, की पॅकिंग करताना तुला म्हणजे कसं पॅकिंग केलंस? कोणी हेल्प केली? तर त्याच्याबद्दल काय सांगशील? खरं तर तुला पॅकिंगची इतकं स्ट्रेस घ्यायची गरज नाहीये. कारण की आत्म्याने मला एक 2 पेजेसची लिस्ट दिलेली. त्यात सगळी लिस्ट होती की काय घेऊन जायचंय, काय नाही घेऊन जायचंय किंवा काय कपडे आहेत जे तुम्ही तिकडे पण घेऊ शकतात. सो इतकं स्ट्रेसफुल नव्हतं मला. आणि माझ्या पप्पांनी सगळ्यात जास्त हेल्प केलेली पॅकिंगसाठी. ओके. तर पॅकिंग एकदम स्मूथली सगळं झालं हो. सगळं व्यवस्थित. ठीक आहे. तर पॅकिंग सगळी व्यवस्थित झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस असते एअरपोर्टवरती. तर खूप स्टुडंट्सच्या मनात ही भीती असते, की इमिग्रेशनमध्ये काय विचारतात किंवा तिथं काय प्रॉब्लेम येतो का एअरपोर्टवरती? तर ती प्रोसेस तू कशी सांगशील? इमिग्रेशनच्या वेळेस कधी-कधी इमिग्रेशन ऑफिसर एकदम वियर्ड प्रश्न विचारतात. जसं की मला विचारलेलं की जॉर्जियामध्ये एम-बी-बी-एस होतं का? सो मी कॉन्फिडेंटली उत्तर दिलेलं की हो, जॉर्जियामध्ये आहे एम-बी-बी-एस होतं. नाहीतर इतकं स्ट्रेसफुल नसतं इमिग्रेशन प्रोसेस. स्मूथली हँडल होतात कारण की तुमच्यासोबत स्टुडंट असतात अजून. सो इतकं स्ट्रेसफुल नव्हतं ते. तर बेसिक 1-2 क्वेश्चन विचारून किंवा किती क्वेश्चन विचारले होते तुला त्याबद्दल? मला मोस्टली 2च विचारलेले. एक पहिलं जे जॉर्जियामध्ये एम-बी-बी-एस होतं आणि दुसरं मला युनिव्हर्सिटीचं पूर्ण नाव विचारलेलं. एस-यू जॉर्जियन नॅशनल युनिव्हर्सिटी. बस तेवढे 2च प्रश्न विचारलेले. ओके. सो जान्हवी, तू जसं जॉर्जिया एअरपोर्टमध्ये लँड झाल्यावरती तुझ्या काय फीलिंग्स होत्या? काय भावना होत्या तेव्हा? खूप एक्साइटमेंट पण होती, पण खूप नर्वसनेस पण नव्हता. कारण की फर्स्ट टाईम घराच्या बाहेर गेलेली मी इतक्या लांब ते पण. बट फ्रेंड्स होते सोबत, सो एक्साइटमेंट होती मला. आणि मग जॉर्जिया एअरपोर्टवरती कसं प्रोसेस असतो पूर्ण? जेव्हा तुम्ही एअरपोर्टवरती लँड होतात, अजून एक तुमची एक इमिग्रेशन चेक होते, ज्याच्यावर लाइक तुमचा स्टॅम्प लागतो पासपोर्टवर की तुम्ही इकडे चेक इन केलंय म्हणून. मग तुम्ही तुमचं लगेज वगैरे घेऊन एअरपोर्टच्या बाहेर जातात, तेव्हा आत्मीय टीम रेडी असते. तुम्हाला एस्कॉर्ट करते हॉस्टेलपर्यंत बसेसवर. ओके. ओके जान्हवी. तर नेक्स्ट माझा क्वेश्चन असा आहे, की म्हणजे मी आता पूर्ण कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, फोटोज बघितलेत, व्हिडिओज बघितलेत. तर तू तिथे ॲक्चुअली जाऊन आलीस, तर तुझा तो एक्सपिरियन्स कसा होता? तुला कसं वाटतं तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर? तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर ॲक्चुअलमध्ये खूप चांगलं आणि खूप मोठं आहे. मला ॲक्चुअली माहीत नव्हतं की 2 वेगळ्या बिल्डिंग आहेत आणि त्यांना ओल्ड बिल्डिंग आणि न्यू बिल्डिंग म्हणतात. हे मला सीनियर्स बोललेले. मी क्लासरूम पण जाऊन बघितलेले. तिकडे मोठे स्मार्ट बोर्ड्स लावलेले. लाइक मॅनिक्विन्स ठेवलेले, काही अनॅटॉमी स्ट्रक्चर्स ठेवलेले, पूर्ण बोन सेट ठेवलेला. प्लस जेव्हा आपले क्लिनिकल स्किल्सचे जेव्हा लेक्चर्स असतात, त्याच्यासाठी दुसरी वेगळी डेडिकेटेड रूम आहे. सो कॅम्पस खूप मोठा आहे आणि तुम्हाला खूप आवडेल तो. तर जान्हवी, मी ओरिएंटेशनमध्ये असं बघितलंय, की तिकडे सिम्युलेशन लॅब्स असतात. तर माझा हा क्वेश्चन होता, की तुम्ही हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करायच्या आधी तुम्ही सिम्युलेशन लॅबमध्ये कसं प्रॅक्टिस करायचे किंवा त्याचा एक्सपिरियन्स? ऑफकोर्स तुम्हाला आधी रिअल पेशंटवर इंटरॅक्शन करायला नाही देणार. आधी तर तुम्हाला बेसिक्स शिकवणार युनिव्हर्सिटीमध्ये.
तर जसं मी आधी सांगितलं की तुम्हाला प्रॅक्टिकल स्किल्स शिकवण्यासाठी एक वेगळी रूम असते. तिकडे तुमचे बेसिक्स क्लिअर केले जाणार की CPR कसा करायचा असतो किंवा एखादं इंजेक्शन कसं लावायचं असतं किंवा ब्लड विथड्रॉ कसं करायचं असतं. हे सगळं मॅनिक्युअरवर तुम्हाला आधी शिकवणार. प्लस त्याची थिअरी पण असते तिकडे. प्लस तुम्हाला प्रोफेसर समोर ते प्रॅक्टिस करून दाखवायचं असतं. मग तुम्हाला जाऊन हळू-हळू जेव्हा तुमचे बेसिक्स वगैरे क्लिअर होतील, तेव्हा मग तुमचे हॉस्पिटलमध्ये लेक्चर्स लागतील. तर तिकडे प्रोफेसर्स जे आहेत, जे शिकवतात आपल्याला, तर ते स्मार्ट टूल्स जसे की स्मार्ट बोर्ड्स किंवा 3D अॅनाटॉमी सॉफ्टवेअर तसं काही यूज करतात का टीचिंगमध्ये? प्रोफेसर्स आधी PPT तुम्हाला देणार आणि मग ते स्मार्ट बोर्ड आहेत तिकडे मोठे. तर त्यांच्यावर ते PPT तुम्हाला शिकवणार की असं-असं आहे. आणि मग तुमच्या पोर्टलवर जे तुम्हाला पोर्टल देतील ते लोकं, त्याच्यावर तुमचे बुक्स, PPTs वगैरे सगळे अपलोड होणार. तिथे 3D अनॅटमी पण आहे अवेलेबल. तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता तिकडे जाऊन. तर जॉर्जियामध्ये अॅनाटॉमी कसं शिकवतात एक्झॅक्टली? ॲक्चुअलमध्ये अनॅटॉमी जॉर्जियामध्ये शिकणं हे खूप इंटरेस्टिंग आहे. कारण की एक युनिव्हर्सिटीमध्ये एक डेडिकेटेड रूम आहे व्हर्चुअल रिॲलिटीसाठी. ते ग्लासेस तुम्ही घालून तुम्हाला 3Dमध्ये अनॅटॉमी शिकवतात टीचर्स आणि सगळ्यांना पार्टिसिपेट करायला मिळतं. टीचर्स तुम्हाला शिकवणार पण की ते कसं यूज करायचं असतं आणि तुम्ही कधी पण येऊन ते यूज करू शकता. हे ऐकून खूप एक्साइटिंग वाटतंय आता मला. तर आपण असं बघितलंय की इंडियामध्ये क्लासरूम कसे खूप क्राउडेड असतात. तर माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की जॉर्जियामध्ये स्टुडंट टीचर इंटरॅक्शन कसं असतं? स्टुडंट टीचर इंटरॅक्शन ॲक्चुअलमध्ये खूप चांगलं आहे जॉर्जियामध्ये. कारण की एका बॅचमध्ये फक्त तुम्ही 10 ते 15 स्टुडंटच असतात. हां, म्हणजे तिकडे 2 वेगवेगळ्या टायमिंग असतात. एक लेक्चर असतो आणि एक सेमिनार असतो. लेक्चर हा 1 तासाचा असतो. सेमिनार हा 1 हाल्फ ऑर 2 अवर्सचा असतो. लेक्चरमध्ये तुम्हाला इतकं टाईम नाही मिळणार टीचरशी इंटरॅक्ट करायला. बट क्लासेस संपल्यानंतर तुम्ही जाऊन तुमचे जे डाउट्स आहेत ते लेक्चररला विचारू शकतात किंवा तिकडे क्लिअर सपोज नाही झाले, तर तुम्ही सेमिनारमध्ये तुमच्या सेमिनार टीचरशी पण जाऊन विचारू शकता. ॲज अ फ्रेशर मी असं खूप ऐकलंय की क्लिनिकल एक्सपोजर जॉर्जियामध्ये खूप अर्ली स्टार्ट होतो आणि तर तो कधी ॲक्च्युअली स्टार्ट होतो आणि त्याच्याबद्दल काय सांगशील तू? एकदम अर्ली पण स्टार्ट नाही होत. फर्स्ट आणि सेकंड इयरमध्ये तुम्हाला आधी बेसिक सांगितलं जातं युनिव्हर्सिटीमध्येच. मग थर्ड इयरपासून हळूहळू जसे तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चर आणि सेमिनार असतात, तसेच तुमचे हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड टाईम स्लॉटमध्ये लेक्चर्स आणि सेमिनार असतात. हँड्स ऑन क्लिनिकल एकदमच पेशंट इंटरॅक्शन नाही देणार डॉक्टर्स थर्ड इयरमध्ये. आधी तर तुम्हाला दाखवलं जाणार की काय कसं करायचं असतं. मग हळूहळू तुमचं पेशंट इंटरॅक्शन सुरू होईल. जॉर्जियामध्ये स्टुडंट्सला रिसर्चमध्ये अपॉर्च्युनिटी मिळते का? हो, जॉर्जियामध्ये खूप रिसर्च अपॉर्च्युनिटीज आहेत. आपली युनिव्हर्सिटी स्वतः एक रिसर्च कॉन्फरन्स ऑर्गनाईज करते, जिथे स्टुडंटला अपॉर्च्युनिटी मिळते आपले स्वतःचे रिसर्च कंडक्ट करण्यासाठी. खूप वर्कशॉप पण होतात. खूप ऑर्गनायझेशन पण आहे, जे तुम्हाला शिकवतात की रिसर्च कसं करायचं असतं किंवा कसं बनवायचं असतं, स्टार्ट कुठून करायची असते. तर खूप अपॉर्च्युनिटीज आहेत जॉर्जियामध्ये. तर मी खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये तिथली लायब्ररी बघितलेली आहे आणि मला ती खूप इम्प्रेसिव्ह वाटते. तर तुला कशी वाटते तिथं लायब्ररीमध्ये स्टडीज वगैरे? लायब्ररीमध्ये स्टडी करणं ॲक्चुअली खूप चांगलं वाटतं मला तिकडे बसून, कारण की तिकडे खूप पीसफुल एन्व्हायर्नमेंट असतो. प्लस अपार्ट फ्रॉम फिजिकल बुक्स, तिकडे ऑफकोर्स फिजिकल बुक्स आहेत. पण आम्हाला युनिव्हर्सिटीने डेटाबेस पण दिलाय, जिथे आम्ही डिजिटल बुक्स डाउनलोड करू शकतो. प्लस तुम्हाला स्टुडंटसाठी डेडिकेटेड वायफाय पण दिलाय. सो तुम्ही फटाफट व्हिडिओज वगैरे बघू शकता, डाउनलोड पण करू शकता बुक्स. आणि सगळ्यात कोझिएस्ट प्लेस आहे ती. तुला लायब्ररी आवडेल. मी खूप एक्सायटेड आहे आता चेकआउट करायला. तर मला अजून एक क्वेश्चन होता की जॉर्जियामध्ये एक्झाम कसे कंडक्ट करतात? तुम्हाला कसं होतं की लाईक एका इयरमध्ये तुमचे 2 सेमिस्टर्स असतात. तर 2 सेमिस्टर म्हणजे तुमचे 2 सेमिस्टर एक्झाम्स असतात आणि जी लास्ट सेमिस्टर एक्झाम असते त्याला आपण फायनल्स म्हणतो. आणि दर सेमिस्टर्समध्ये तुम्हाला एक मिड टर्म पण असते. मिड टर्म युजुअली तुमची MCQ बेस्ड असते. पण तुमचे जे सेमिस्टर एक्झाम्स असतात ते MCQ प्लस तुम्हाला ओपन क्वेश्चन्स पण असतात त्यात. तर ते ओपन क्वेश्चन तुम्हाला टाइप करून त्याची उत्तरं द्यायला लागतात.
आणि जसं की तू म्हणलीस तिथे क्विज वगैरे पण घेतात, तर हो. त्याच्याबद्दल तू काय सांगशील? क्विझेस हे खूप इम्पॉर्टंट असतात. इट डिपेंड्स ऑन प्रोफेसर की ते क्विज कशी घेणार. आयदर ती ओरल असू शकते किंवा रिटन पण असू शकते किंवा तुमच्या ॲक्टिव्हिटी बेस्ड किती आहेत, तुम्ही किती इंटरॅक्ट करतात त्याच्या बेस्डवर पण असू शकते. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही तुमचे क्विझेस पास करायला हवे तुम्ही, तरच तुम्ही फायनल्समध्ये बसू शकता. जेव्हा मी माझ्या पेरेंट्सला सांगितलं की मी जॉर्जियामध्ये MBBS करायला जायचंय मला, तर सगळ्यात मोठा त्यांचा हा कन्सर्न होता की ॲज अ गर्ल तिथे सेफ्टी कशी असेल माझ्या मुलीसाठी आणि हॉस्टेल फॅसिलिटीज तिथे काय असतील. तर ॲज अ गर्ल तुझा काय एक्सपिरियन्स होता या सगळ्या? दर पॅरेंटचा हाच कन्सर्न असतो. माझ्या मम्मी-पप्पांचा पण हाच कन्सर्न होता. सो ॲज अ गर्ल म्हणून मी सांगते आणि ॲज अ इंटरनॅशनल स्टुडंट म्हणून सांगते, की जॉर्जिया हे इंटरनॅशनल स्टुडंटसाठी खूप सेफ आहे. हॉस्टेल फॅसिलिटी पण अशा प्रोव्हाईड केलेल्या आहेत, की दर हॉस्टेल गर्ल्स आणि बॉईजसाठी वेगवेगळे डेडिकेटेड आहेत. दर हॉस्टेलमध्ये वॉर्डन असते. डे शिफ्टसाठी वेगळी असते, नाईट शिफ्टसाठी वेगळी असते. आणि डेडिकेटेड टाईम रिस्ट्रिक्शन असतो, की रात्रीच्या 11 नंतर तुम्ही बाहेर नाही जाऊ शकत. बाहेर जायची आहे तर तुम्हाला परमिशन घ्यायला लागेल. आणि मी ज्या हॉस्टेलमध्ये राहते तर मोस्टली फॅसिलिटी जसं की सुपर मार्केट असलं किंवा काही रेस्टॉरंट असले तर ते माझ्या हॉस्टेलपेक्षा खूप जवळ आहे. सो ओव्हरऑल मला असं कधी अनसेफ नाही वाटलं जॉर्जियामध्ये राहणं. खूप सेफ होते मी तिकडे. तर आजकाल कसं आहे की सोशल मीडियावरती किंवा न्यूज आउटलेट्सवरती रुमर्स खूप वेगाने पसरतात आणि कधी-कधी तर आपले पेरेंट्स ते बघून खूप वरीड होतात आणि मग त्यांना खूप टेन्शन येतं. तर तू हे सगळं कसं हँडल करतेस? मी जेव्हा हे न्यूज वगैरे येतात, नवीन-नवीन गाईडलाईन्स किंवा नवीन रूल्स, हे खरं आहे की नाही फर्स्ट ऑफ ऑल हे सगळं डाउट्स जे पण येतात, ते सगळं मी माझी जी आत्मी एज्युकेशनमध्ये जी काउन्सिलर होती, मी सगळ्यात आधी त्यांनाच फोन करते. का? कारण की मी त्यांच्यावर खूप ट्रस्ट करते. कारण की ते आत्तापर्यंत पण माझ्यासोबत आहेत आणि मला हे पण माहिती आहे की पूर्ण MBBS संपोस्तोवर किंवा त्याच्याही पुढे ते माझ्यासोबत असतील. सो तुला जर काही डाऊट असला तर तू सीनियर्सला कॉल करू शकते. नाहीतर मग आत्मी एज्युकेशन आहेच. तर जान्हवी थँक यू सो मच. तुझ्याशी बोलून खूप चांगलं वाटलं आणि जे तू आन्सर केलेस आय एम शुअर फ्रेशर स्टुडंट्स जे आता फ्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी खूप युजफुल राहणार आहे हे. तर जाता-जाता मला अजून एक क्वेश्चन आहे तुला, की ॲज अ थर्ड इयर स्टुडंट तू एका फ्रेशरला आणि जे आत्ता स्टुडंट्स फ्लाय करणार आहेत, त्यांच्यासाठी तू काय ॲडवाईस देशील? मला पण खूप चांगलं वाटलं तुझ्याशी बोलून. ॲज अ सीनियर मी हेच ॲडवाईस करीन, की हे मेडिकल फील्ड आहे. ठीक आहे. इकडे तुझी कन्सिस्टन्सी चेक केली जाणार, की तुम्ही किती प्रॅक्टिकल सेशन्स अटेंड करतात, किती तुम्ही अटेंटिव्ह आहात, किती तुमचं इंटरॅक्शन होतं, किती तुम्ही स्वतः घरी जाऊन अभ्यास करतात. हे जर तुम्ही नीट फॉलो केलं आणि डिसिप्लिनमध्ये राहिले आणि कन्सिस्टन्सी पाळली, तर तुम्ही या फील्डमध्ये एक्सपर्ट होणार. ओके, ग्रेट. थँक यू सो मच. खूप छान ॲडवाईस होती आणि आय होप भेटू टू सी आपण. यू इन जॉर्जिया सून. Sure. थँक यू सो मच.